नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी वाणिज्य या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती आणि या चिटणीसाच्या कार्यपद्धती या विषयामध्ये तिसरा टॉपिक आपला चालू आहे भाग विक्री। भाग विक्री करत असताना आपण भागांची विक्री कशा पद्धतीने करायची आहे त्याचा अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर लास्ट पिरियडला आपण भाग वाटपाची कार्यपद्धती किंवा भाग वाटपाच्या तरतुदी आपण क्लिअर केलेल्या आहेत। त्या तरतुदीमध्ये दोन तरतुदी होत्या, एक कायदेशीर आणि एक सर्वसाधारण तत्वे। या दोघांचा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला पुढचा पॉईंट कव्हर करायचा आहे, तो म्हणजे भाग प्रमाणपत्र किंवा त्यालाच आपण भाग दाखला पण म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये शेअर सर्टिफिकेट असं पण म्हणू शकतो। भाग प्रमाणपत्र, भाग दाखला किंवा शेअर सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं दस्तऐवज आहे। ज्या भागधारकांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले असतात त्या खरेदीदारांना, त्या भागधारकांना हा भाग दाखला मिळणं अत्यंत गरजेचं असतं। जर त्यांना भाग दाखला मिळाला नाही तर ते कंपनीचे अधिकृतरित्या भागधारक नाही असा त्याचा अर्थ होत असतो। म्हणून जे कोणी भागधारक असेल त्या सर्व भागधारकांना भाग प्रमाणपत्र हे घेणं गरजेचं असतं किंवा मिळणं गरजेचं असतं। म्हणून या भाग प्रमाणपत्राला किंवा भाग दाखल्याला, शेअर सर्टिफिकेटला कंपनीमध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे। जर काही वाद उद्भवला, जर काही अनैतिक प्रकार घडला असेल तर त्यावेळेस त्या नोंदीपेक्षा, म्हणजे जी वहीमध्ये नोंद होत असते त्या नोंदीपेक्षा ह्या भाग प्रमाणपत्राला जास्त महत्त्व त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे एक प्रकारचा एव्हिडन्स, ज्याला आपण पुरावा असं म्हणतो, तो पुरावा म्हणून ह्या भाग प्रमाणपत्राकडे बघितल्या जात असतं। म्हणजे एक वेळ तुमची नोंद तिकडं काय झालेली आहे याला महत्त्व नाही आहे, पण जर शेअर सर्टिफिकेट तुमच्या नावाने असेल, भाग प्रमाणपत्र, भाग दाखला तुमच्या नावाने असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडत नाही। म्हणजे जेणेकरून जो काही वाद उद्भवलेला आहे, जो काही अनैतिक प्रकार घडलेला आहे तो त्या भाग प्रमाणपत्र दाखवल्याने काय होतो, तो नष्ट होत असतो किंवा संपुष्टात येत असतो। म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवत नाही अशा प्रकारचं हे दस्तऐवज असतं, लेखी प्रमाणपत्र असतं। हे छापील स्वरूपात पण असू शकतं किंवा लेखी स्वरूपात पण असू शकतं। हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं असं एक दस्तऐवज आहे। हे एक कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे जे भागधारक कंपनीच्या विशिष्ट संख्येचे समभाग मालक होत असतात किंवा समभाग घेत असतात त्यांना हे सर्टिफिकेट दिलेलं असतं। म्हणजे तुम्ही एक भाग खरेदी करा, दोन भाग खरेदी करा, 100 भाग खरेदी करा कंपनीचे, ते जे कोणी भागधारक आहेत, ज्याने किती भाग खरेदी केला महत्त्व नाही आहे, त्याने एक भाग खरेदी केला काय, 100 भाग खरेदी केला काय किंवा 50 भाग खरेदी केले काय, त्याने कंपनीचे भाग खरेदी केले याला महत्त्व असतं। आणि ते भाग खरेदी केल्या कारणानं त्याला शेअर सर्टिफिकेट किंवा भाग प्रमाणपत्र मिळणं खूप गरजेचं असतं। म्हणजे जे जे भागधारक कंपनीचे भाग संख्येने खरेदी करतात त्या सर्वांना हा भाग दाखला मिळणं खूप गरजेचं असतं। भाग प्रमाणपत्र हे भागसाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा असतो। म्हणजे जे तुम्ही भाग खरेदी केलेले आहे त्याचा हा अंतिम पुरावा आहे। मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जर तुमची नोंद वहीमध्ये काय झालेली याला महत्त्व नाही आहे, तुमचं प्रमाणपत्र तुमच्या नावाने असणं गरजेचं आहे। जर ते प्रमाणपत्र तुमच्या नावाने नसेल तर मात्र तुम्ही कंपनीचे भागधारक नाही असा त्याचा अर्थ होत असतो। म्हणून ते प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं दस्तऐवज आहे किंवा अंतिम पुरावा असतो। म्हणजे शेवटच्या क्षणाला जर काही वाद उद्भवला तर तुम्हाला तो एव्हिडन्स, तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये काय करते, तो हजर करता येत असतो। त्याचबरोबर जर सभासदत्वाचे बाबत काही वाद उद्भवल्यास सभासदाच्या नोंदीवहीतील नोंदपेक्षा भाग प्रमाणपत्राचा पुरावा खूप महत्त्वाचा ग्राह्य धरला जात असतो, हे तुम्हाला सांगितलेलं आहे। कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक किंवा कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्र वाटप केले जात असते। म्हणजे जे कोणी कंपनीचे संचालक असेल त्या संचालकांच्या किंवा 2 संचालकांच्या, जर संचालक नसेल तर कंपनी चिटणीसाची सही त्यावरती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जो कंपनीचा शिक्का आहे
तो शिक्कासुद्धा त्या सर्टिफिकेटवर मारणं गरजेचं असणार आहे. त्या शिक्क्याशिवाय, त्या सह्यांशिवाय ते सर्टिफिकेट अपुरं असतं, अधुरं असतं. म्हणून हे सर्टिफिकेट इश्यू करत असताना किंवा वाटप करत असताना कंपनीच्या संचालकांच्या 2 संचालक सांगितलेले आहेत. त्या 2 संचालकांच्या सह्या, त्याचबरोबर ते जर नसेल तर कंपनीचा चिटणीस असतो, सचिव असतो, त्या सचिवाची सही आणि कंपनीचा जो काही शिक्का आहे नावानिशीचा, त्या शिक्क्यानिशी ते प्रमाणपत्र आपल्याला वाटप करावं लागत असतं. म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवत नाही. कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भाग वाटपधारकांना भागांचे हस्तांतरण केल्यानंतर काय करत असतं, प्रदान करत असतं किंवा वाटप करत असतं. ज्यावेळेस भागांचं वाटप होतं त्यानंतर हे प्रमाणपत्र काय करायचं असतं, वाटप करायचं असतं आपल्याला. म्हणजे भाग प्रमाणपत्र ज्या दिवशी आपण वाटप करणार आहे त्याच्या अगोदर भागांचं वाटप होणं गरजेचं असणार आहे. भाग वाटपाच्या दिवशी भाग प्रमाणपत्र आपल्याला वाटप करता येणार नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी. मग भाग प्रमाणपत्रात काय काय समाविष्ट असतं, कोणकोणते मुद्दे असतात त्याच्यामध्ये? तर सर्वात प्रथम भाग प्रमाणपत्रावरती कंपनीचं नाव छापलेलं असतं. नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता म्हणजे कंपनीचा जो काही पत्ता आहे तो पत्ता पण तिथे छापलेला असतो, ज्याला आपण ॲड्रेस असं म्हणतो. म्हणजे कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता तिथं त्या भाग प्रमाणपत्रावरती छापील स्वरूपात असणं गरजेचं आहे. दुसरं जे काही आहे ते म्हणजे सभासद नोंदणी क्रमांक. जो काही सभासद नोंदणी क्रमांक आहे म्हणजे ज्या भागधारकांनी भागांची खरेदी केलेली आहे त्याचा नोंदणी क्रमांक तिथं टाकावा लागतो की याने किती नंबरला खरेदी केलेला आहे. मग जे काही 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 10 असेल तर 10, 20 असेल तर 20, याप्रमाणे जो काही नोंदणीचा क्रमांक आहे तो नोंदणीचा क्रमांक तिथं टाकणं खूप गरजेचं असणार आहे. तिसरी जी काही गोष्ट सांगितली त्यांनी समाविष्ट बाबींमध्ये की भाग प्रमाणपत्र क्रमांक. मग तो भागाचा प्रमाणपत्र जो आहे त्या प्रमाणपत्राचा क्रमांक किती आहे ते पण आपल्याला तिथं काय करावं लागत असतं, नमूद करावं लागत असतं. चौथं सांगितलेलं सभासदाचे नाव. जे कोणी भागधारक आहे, जे कोणी सभासद आहे त्यांचं तिथं नाव आपल्याला काय करावं लागत असतं, टाकावा लागत असतं, संपूर्ण नाव टाकायचं असतं. त्यानंतर भागाचे स्वरूप, भागांची संख्या आणि भागांचे विच्छेदित क्रमांक. म्हणजे जे काही त्याने 1 ते 10 भाग खरेदी केले असेल, 11 ते 20 खरेदी केले असेल किंवा 11 ते 15 खरेदी केले असेल, त्या भागांचं स्वरूप कसं आहे आणि त्यांची संख्या म्हणजे 1 ते 10, 11 ते 15, 20 ते 21 असे जे काही त्यांनी खरेदी केलेले असेल ती संख्या तिथं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर भरलेले शुल्क म्हणजे भागांवर त्यांनी किती रक्कम भरलेली आहे ते शुल्क तिथं नमूद करावं लागत असतं. ती रक्कम तिथे आपल्याला काय करावं लागत असते, टाकावी लागत असते. आणि शेवटचं त्यांनी सांगितलं कंपनीचा शिक्का आणि 2 संचालक किंवा कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी. म्हणजे कंपनीचा शिक्का, नावानिशी जो काही शिक्का आहे कंपनीचा गोल, तो शिक्का तिथं टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2 संचालकांच्या किंवा कंपनीचा जो कोणी चिटणीस असेल त्या चिटणीसाच्या स्वाक्षरी तिथं असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे जेणेकरून जे काही भाग प्रमाणपत्र भागधारकांना आपल्याला इश्यू करायचं आहे त्या भाग प्रमाणपत्रावरती या सर्व गोष्टी, या 7 गोष्टी असणं गरजेचं आहे. पुढचा त्यांनी काही जो काही पॉईंट सांगितलेला आहे वाटपाचा कालावधी. मग भाग वाटपाचा कालावधी आपल्याला बघायचा आहे किंवा भाग प्रमाणपत्र वाटप कशा रीतीने करतात, कोणत्या कालावधीमध्ये करतात ते भाग प्रमाणपत्राचं वाटप. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की कोणाला वाटप करायचं किंवा कोणास दिले जाते आणि कालावधी काय असतो तो. पहिला जो काही सांगितलेला आहे त्यांनी कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, म्हणजे भागवाटप प्रमाणपत्र केव्हा इश्यू करायचं किंवा केव्हा द्यायचं आहे तर कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून, म्हणजे कंपनी ज्यावेळेस स्थापन झाली त्या तारखेपासून तर 2 महिन्याच्या आत हे भाग प्रमाणपत्र आपल्याला द्यावं लागत असतं. मग कोणाला द्यायचं हे भाग प्रमाणपत्र? घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. जे काही कंपनीचं घटनापत्रक असेल, जे काही कंपनीचं आपण ज्याला आपण ॲथॉराइज लेटर असं म्हणतो, रिटर्न डॉक्युमेंट्स आपण म्हणतो, ते लेखी स्वरूपातलं जे काही दस्तऐवज आहे त्या घटनांच्या जे काही दस्तऐवज आहे त्यावरती, त्या घटनापत्रकावरती ज्या सभासदांच्या सह्या केलेल्या असेल त्यांना हे भाग प्रमाणपत्र वाटप करणं गरजेचं असतं. दुसरं त्यांनी सांगितलं कालावधीमध्ये भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत.
म्हणजे भाग वाटप तुम्ही किती तारखेला केलं त्याच्या 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला भाग प्रमाणपत्राचं वाटप करावं लागत असतं. कोणाला करायचं भाग प्रमाणपत्राचं वाटप? भाग वाटप केलेले असल्यास भाग वाटपदारांना, म्हणजे जे कोणी भाग वाटपधारक आहे त्यांना तुम्हाला ते भाग प्रमाणपत्राचं काय करावं लागत असतं? वाटप करावं लागत असतं. पुढचं त्याने सांगितलं तिसरं, हस्तांतरणाच्या अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. म्हणजे आपण जे काही भाग हस्तांतरण केलेला आहे तो अर्ज आपल्याकडे मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आतमध्ये भागांचं आपल्याला काय करता येत असतं? भागधारकांना वाटप करता येत असतं. कोणाला केलं करतात ते? हस्तांतरण झाल्यास, हस्तांतरण स्वीकृत्यास किंवा भागाचे संक्रमण झाल्यास कायदेशीर वारसास, म्हणजे जो कोणी नॉमिनी असेल, कायदेशीर वारसदार असेल त्याला, किंवा जो कोणी भागधारक असेल त्या स्वीकृत्यास त्या भागांचं काय करता येतं? आपल्याला वाटप करता येत असतं. शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये नक्कल किंवा दुसरी प्रत. म्हणजे जर भाग प्रमाणपत्र हरवलं, गहाळ झालं, खराब झालं तर आपल्याला त्याची दुसरी प्रत मिळू शकते का? तर त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यामध्ये की कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत किंवा नक्कल देऊ शकते. का देऊ शकते? पहिलं कारण त्यांनी सांगितलेलं आहे, मूळ भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल किंवा कंपनीस परत केले असेल. म्हणजे जर ते खराब झालं असेल, काही कारणाने त्याचं खराब झाले भागधारकाकडून, किंवा ते फाटलं गेलं असेल, किंवा त्याने पुन्हा ते कंपनीला परत केलं असेल, काही चुकी झाली असेल त्या भाग प्रमाणपत्रात, तर अशावेळी त्या भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत किंवा नक्कल त्या भागधारकाला काय होत असते? मिळत असते. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, मूळ भाग प्रमाणपत्र हरवले किंवा नष्ट झाले आहे हे धारकास सिद्ध करावे लागत असतं. म्हणजे जर तुम्हाला नक्कल पाहिजे असेल, म्हणजे दुसरी प्रत पाहिजे असेल, तर तुम्हाला ते सिद्ध करावं लागत असतं की आमचं पहिलं भाग प्रमाणपत्र काय झालेलं आहे? हरवलेलं आहे. म्हणजे त्यासाठी मग त्यांनी ॲफिडेव्हिट वगैरे घेत असेल, ते प्रमाणपत्र घेत असेल, त्याची हमीपत्र, त्याला गॅरंटेड डिक्लेरेशन घेत असेल, म्हणजे स्वयंघोषित प्रमाणपत्र हे त्याच्याकडून लिहून घेत असेल ते स्टॅम्प पेपरवरती, आणि नंतरच त्याला दुसरी प्रत काय करतात? ते इश्यू करत असतात. म्हणजे भाग प्रमाणपत्र हरवलेस असे जाहीर करण्यासाठी कंपनीला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पण द्यावी लागत असते. म्हणजे नुसतं लगेच तुम्ही दुय्यम प्रतीसाठी किंवा नक्कलसाठी कंपनीमध्ये अर्ज केला आणि तुम्हाला लगेच ती दुय्यम प्रत किंवा नक्कल मिळाली असं होत नाही. कंपनी शहानिशा करते तुमचं खरोखर प्रमाणपत्र हरवलेलं आहे का, आणि जर खरोखरच हरवलेलं असेल तर कंपनी स्वतः वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देत असते की अमुक अमुक व्यक्तीचं भाग प्रमाणपत्र हरवलेलं आहे. ज्या कोणाला सापडलं असल्यास त्याने ते कंपनीमध्ये काय करावं? जमा करावं. म्हणजे ही जाहिरात कंपनी पेपरमध्ये देत असते, वर्तमानपत्रांमध्ये देत असते, आणि मग त्या कालावधीनंतर, त्या जाहिरातीनंतर जर ते प्रमाणपत्र मिळालं नाही तर मग त्याला मात्र ते नक्कल किंवा दुय्यम प्रत त्याला काय करतात? ते इश्यू करत असतात. म्हणजे त्या कंपनीला सिद्ध केल्याशिवाय किंवा त्यांना हमी वाटल्याशिवाय, त्या गॅरंटी वाटल्याशिवाय ते दुसरं प्रमाणपत्र त्या भागधारकांना इश्यू करू शकत नाही. ह्याप्रमाणे हे भाग प्रमाणपत्र असतं. या भाग प्रमाणपत्र दाखला आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची समाविष्ट बाबी असतात? 7 बाबी आहेत. त्यानंतर याचा कालावधी किती असतो तो आपण पाहिलेला आहे. कोणास प्रदान करतात ते पाहिलं, आणि त्याची नक्कल किंवा दुसरी प्रत केव्हा इश्यू करतात हे मुद्दे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये काय करायचे आहेत? पुस्तकातून बघून लिहून घ्यायचे आहे. पुढचं भागावरील हप्ते किंवा मागणी हा भाग वगळलेला आहे. भाग जप्ती पण भाग वगळलेला आहे. भागांचं समर्पण पण भाग वगळलेला आहे. आपल्याला पुढच्या पिरियडला पॉईंट बघायचा आहे भागांचे हस्तांतरण. भागांचं हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफरेबल ऑफ शेअर्स, ट्रान्सफर ऑफ शेअर ज्याला म्हणतो आपण. भागांची खरेदी किंवा विक्री कशी होत असते त्याला भाग हस्तांतरण असं म्हणतात. ते आपल्याला लास्ट पिरियडला किंवा पुढच्या पिरियडला आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे.